नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस झाला. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने बहुतांश माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष कार्यक्रम केले. आणि विशेष कार्यक्रम करण्याचं एक कारण होतं की या वाढदिवसाच्या निमित्ताने, म्हणजे काय, त्यांचं 55वं वर्ष होतं आणि त्या निमित्ताने त्यांच्यावर त्यांच्याच एका सहकारी मंत्र्याने, गिरीश महाजन यांनी काहीतरी कॉफी टेबल बुक नावाचा एक प्रकार तयार केला. आणि त्यामध्ये अनेक नामवंतांचे छोटे छोटे लेख समाविष्ट केलेलं एक पुस्तिकासारखं काढलेलं होतं. आणि त्यावरून अनेकांनी हे कार्यक्रम, अनेक चॅनेलवाल्यांनी केले. मीडियाने पण त्यावर आपल्या परीने जो काय प्रकाश जो टाकायचा तो टाकला. एका कार्यक्रमात मलाही एबीपी माझाच्या अगत्याने बोलवण्यात आलं होतं. खर तर ज्या पद्धतीमध्ये त्या कार्यक्रमात मी सहभागी झालो, तेव्हा मला जेव्हा प्रसन्न जोशीने सांगितलं की असा असा आम्ही कार्यक्रम करतोय, की आता महाराष्ट्राचे शरद पवारांच्या जागी आलेले नेते, अशा स्वरूपात देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव झालाय का, तर मी प्रसन्नाला सांगितलं, 2 दिवसापूर्वी मी ह्या विषयावर व्हिडिओ टाकलेला आहे. वाढदिवस वगैरे माहित नाही, पण ज्या प्रकारे मीडियामधून शरद पवार गायब आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा ज्या प्रकारे मीडिया बोलतोय, ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की मीडिया शरद पवारांना विसरून गेला का. तरी त्याने आग्रह केला, मी त्यात सहभागी झालो, त्या चर्चेमध्ये. आणि शरद पवारांच्या जागी देवेंद्र फडणवीस, तर त्याचं कारण नंतर माझ्या लक्षात आलं की हे कॉफी टेबल नावाचं जे बुक आहे, त्याच्यामध्ये जे इतर सगळ्या मान्यवरांचे लेख असतील, त्यापैकी दोन महत्वाचे लेख होते. एक होता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आणि दुसरा शरद पवारांचा. आणि या दोघांनी अगदी मुक्त कंठाने देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलेलं आहे. आणि त्यामुळेच हा विषय चर्चेचा झाला. शरद पवारांनी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय, आणि मोजक्या शब्दामध्ये कौतुक केलंय, पण ते अतिशय सूचक असं आहे. म्हणजे आपण आता राजकारणातून निवृत्त व्हायला हरकत नाही. आपण जे काय महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रबिंदू होतो, तिथून बाजूला व्हायला आपल्याला आता हरकत नाही. अशा भाषेत किंवा अशा आशयाचं एक लेखन शरद पवारांच्या नावावर त्यात आलेलं आहे. आणि मला एक गोष्ट आठवते, मला वाटतं 1990 सालची गोष्ट आहे. तब्बल 45 वर्ष, मला वाटते 35 वर्ष जुनी गोष्ट मी सांगतोय. केशवराव धोंडगे हे महाराष्ट्राच्या विधानसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या काळापासून अतिशय गाजलेले आमदार, म्हणजे सत्ताधारी असोत, विरोधक असोत, मंत्री असोत, हे केशवराव धोंडगे यांचं विधानसभेतलं भाषण अगत्याने ऐकायचे. आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये धोंडगे काय म्हणाले हे अगत्याने छापून यायचं. असे केशवराव धोंडगे चिकित्सक आमदार, अभ्यासू आमदार म्हणून प्रसिद्ध होते. 1990ला जेव्हा शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून निवडून आला, मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली 52-54 आमदारांचा पक्ष म्हणून बसला, त्यामध्ये एक परळचे आमचे आमदार होते विठ्ठल चव्हाण. विठ्ठल चव्हाण यांनी त्या वर्षीच्या अर्थसंकल्पावर जे अभ्यासपूर्ण भाषण केलं, ते ऐकल्यानंतर
शेतकरी कामगार पक्षाचे असलेले केशवराव धोंडगे यांनी नुसती विठ्ठल चव्हाणची पाठ थोपटली नव्हती, तर त्यांनी सांगितलं होतं चव्हाणांसारखे अभ्यासू आमदार जर पुढच्या पिढीत निवडून येणार असतील तर आमच्यासारख्या जुन्या पिढीने आता वैधानिक राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे. आणि मला वाटते खरोखरच त्यानंतर केशवराव धोंडगे यांनी निवडणूक लढवली नाही. नव्या पिढीकडे राजकारण सोपवण्यासाठी आणि योग्य वेळेला निवृत्त होण्याची एक चांगली परंपरा म्हणावी अशी भूमिका केशवराव धोंडगेंनी घेतली होती. आणि त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे होते केशवराव धोंडगे आणि शेका पक्ष, आपला भाजप आणि शेका पक्ष हे दोन भिन्न पक्ष होते. एकमेकाच्या विरुद्ध अशी त्यांची विचारसरणी आहे. पण तरीही आपल्या विरोधात असलेल्या पक्षाच्या एका आमदाराने उत्तम कामगिरी केली असेल, कर्तृत्व दाखवलं असेल, तर त्याची वडिलकीच्या नात्याने पाठ थोपटण्याचं औदार्य केशवरावांनी दाखवलं होतं. आणि असे केशवराव धोंडगे हे खरोखरच नंतरच्या काळात निवृत्त झाले. त्यांनी जे विठ्ठल चव्हाण विषयी सांगितलं होतं ते मला आज आठवण्याचं कारण असं की शरद पवार यांनी त्या कॉफी टेबल, काय ते कॉफी बुक टेबल वगैरे काय म्हणतात, त्याच्यामध्ये जो लेख लिहिलाय त्या सगळ्या लेखाचा आशय बघितला तो केशवराव धोंडग्यांसारखा आहे. आणि परत आणखी एका कारणासाठी केशवराव धोंडगे महत्वाचे ठरतात की जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी कधीतरी शरद पवारांची 75 झाली. त्याच्या एका सत्कारामध्ये सोलापूर किंवा कुठेतरी तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक वक्ता म्हणून केशवराव धोंडगे यांनी शरद पवारांना अत्यंत शेलक्या भाषेमध्ये सुनावलं होतं. शरद पवार म्हणजे बिनचिपळ्यांचा नारद. आता इथे बिनचिपळ्यांचा नारद म्हणजे काय, तर नारद म्हणजे कळलाव्या नारद. कळलाव्या नारद असतो, उचापती करणारा तो नारद असतो. ही जी पुराणातली कल्पना आहे, फक्त याच्या हातात चिपळ्या नाहीत असं जे वर्णन केशवरावांनी केलं होतं त्याचा अर्थ तोच होता. आता निवृत्त होण्याचं वेळ झालंय, 75 होऊन गेली, वय थकलेलं आहे, शरीर थकलेलं आहे, निवृत्त होण्याची वेळ आली. चिपळ्या वाजवत उचापती करण्याचं वय राहिलं नाही हेच केशवरावांना सांगायचं होतं. पण 10 वर्ष उलटून गेली, शरद पवारांच्या ते लक्षात आलेलं नाही. आणि कदाचित आता देवेंद्रच्या या काय त्या कौतुकाच्या लेखामध्ये शरद पवारांनी जे लिहिलेलं आहे ते बघितल्यानंतर असं वाटतं की केशवरावांचे शब्द शरद पवारांना आता पटलेले असावेत. असो, मुद्दा इतकाच आहे की जो मी आधी एक व्हिडिओ करून 2 दिवस मांडला होता की शरद पवार हा ब्रँड, म्हणजे महाराष्ट्रात 2 ब्रँड आहेत, एक ठाकरे ब्रँड, दुसरा पवार ब्रँड. ही जी काय पोपटपंची चालते त्याच्यामधला पवार ब्रँड आहे तो एक प्रकारे फडणवीसांनी गेल्या 10 वर्षात हळूहळू करून संपवलाय. हे फक्त मीडियाला समजायला इतकी वर्ष लागली. खरं सांगायचं तर ज्या दिवशी उद्धव ठाकरे सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, त्यांचे आमदार फुटले किंवा शरद पवारांच्या पक्षाचे आमदार फुटले, तिथे शरद पवार नावाची जादू संपलेली आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं. पण पवार पडले तरी टांग उपर असले युक्तिवाद करणारी जी पत्रकारिता आहे त्यांना ते कळलं नाही. आणि म्हणूनच आज सगळ्या माध्यमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची जागा घेतल्याची कबुली एक प्रकारे पवार देत आहेत. असं जेव्हा चित्र निर्माण झालं तेव्हा मग फडणवीस आणि त्यांचं पवारांनी केलेलं कौतुक हा चर्चेचा विषय झाला. आणि त्यातून हळूहळू गेल्या 10 वर्षामध्ये फडणवीसांनी आपली छाप कशी महाराष्ट्राच्या राजकारणावर निर्माण केली त्याची कबुली मराठी मीडिया द्यायला लागले.
अगदी हे सरकार आत्ताच 8-9 महिन्यापूर्वी बनत होतं, तेव्हा सुद्धा फडणवीसांवर दुगाड्या झाडून हे सरकार बनणार नाही आणि बनलं तर टिकणार नाही, हा जो काय सूर लागला होता तो अजून आळवला जातोय. पण त्याचाही कदाचित पवारांना कंटाळा आला असावा आणि म्हणून पवारांनी ह्या काय ते कॉफी टेबल बुकमध्ये जो काय लेख लिहिलाय त्यातून त्यांनी एक प्रकारे सूचित केलंय की काळ बदललाय, काळ बदललाय आणि म्हणून आता आमचं युग मागे पडलंय याची कबुली त्या मोजक्या शब्दामध्ये दिसते, मोजक्या शब्दामध्ये दिसते. पवार स्पष्ट कधीच बोलत नाहीत आणि त्यांनी एक प्रकारे आता फडणवीस हाच महाराष्ट्राचा ब्रँड आहे याची त्यातून दिलेली ती कबुली आहे. नुसत्या शुभेच्छा आहे तसं मी मानत नाही, ती कबुली आहे. आणि ही कबुली केव्हा आली आहे लक्षात घ्या, बरोबर 5 वर्षांनी आली. 5 वर्षापूर्वी जेव्हा फडणवीसांनी शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळवून दिलं होतं, त्या उपर त्यांना विरोधी पक्षात बसून त्यांना आपण धडा शिकवला अशा थाटामध्ये शरद पवार जे वागत फिरत होते, त्यावेळेला त्यांनी संजय राऊत यांना सामनासाठी एक मॅरेथॉन प्रदीर्घ मुलाखत दिलेली होती आणि त्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी एक गोष्ट अगत्याने सांगितली होती की देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणत होते निवडणुकीच्या काळात. तो मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला, पण ही चेष्टा शरद पवारांनी केली, ती सुद्धा सोसून आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य इमाने इतबारे पार पाडताना देवेंद्र फडणवीस मोठ्या शिताफीने परत आले आणि एकटे आले नाहीत, तर आपल्या पक्षाला दणदणीत मतांनी विजयी करून त्यांनी परत मुख्यमंत्री पद मिळवलं, जे शरद पवारांना शक्य झालं नव्हतं. 1978 पासून 1986 पर्यंत 8 वर्ष विरोधी पक्षाचं राजकारण शरद पवारांनी जीव तोडून केलं. पण 1980 आणि 1986 या दोनही निवडणुकांमध्ये त्यांना सगळ्या कसरती करून सुद्धा बहुमत मिळवता आलं नाही, ना स्वपक्षाचं ना आपल्या गठबंधनाचं. तेव्हा 1985च्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर वर्षभरातच शरद पवार परत काँग्रेसमध्ये दाखल झाले होते आणि 2-1.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सुद्धा झाले. शरद पवार म्हणाले नव्हते मी पुन्हा येईन, पण मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येण्यासाठी 8 वर्षाचं 6 वर्षाचं अपयश पचवून आणि 2 आघाडीच्या निवडणुका लढवून अपयशी ठरल्यानंतर सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी अगतिक झालेले शरद पवार आणि प्रचंड बहुमताने आपल्या मित्र पक्षांनाही दणदणीत संख्येने विजयी करून देवेंद्र फडणवीस परत आले, पुन्हा आले, पुन्हा मुख्यमंत्री झाले. यामधला फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. तुलना होऊ शकते का दोघांची, विचार करा. शरद पवार आणि फडणवीस हे महाराष्ट्राचे राज्यव्यापी प्रभाव टाकणारे 2 नेते वेगवेगळ्या काळातील असतील, पण दोघांमधला हा मूलभूत फरक आहे की आपल्या पक्षाला मोठा करून देवेंद्र फडणवीसांनी 2दा मुख्यमंत्री पद मिळवलं. शरद पवार सुद्धा पहिल्यांदा पक्षाची दगाफटका करून फाटाफूट घडवून मुख्यमंत्रीपद बळकावणारे ठरले. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदासाठी अगतिक होऊन दिल्लीला शरण जाऊन शरद पवार मुख्यमंत्री झाले. हा फरक आहे,
हा फरक आहे. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आपल्या पक्षाला महाराष्ट्रात सर्वात मोठा केलं आणि दुसऱ्या प्रयत्नात पक्षाला बहुमताच्या जवळ आणून ते मुख्यमंत्री झाले. या दोन्हीमध्ये शरद पवार कुठे बसतात हे बघा, कुठे बसतात हे बघा. पक्षाचं असलेलं बहुमत सुद्धा शरद पवार 1900 काय त्या 90 मध्ये टिकवू शकले नव्हते. 95 मध्ये तर त्यांनी बहुमत गमावलं. हा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यातला फरक आहे. पक्ष आणि विचारांच्या निष्ठेवर राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस आणि सत्तेच्या उभेशिवाय राहू न शकणारे शरद पवार, हा जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ती व्यथा कदाचित शरद पवारांच्या या लेखामध्ये डोकावते. कारण देवेंद्र फडणवीसांना सुद्धा तशी फार मोठी घरातली राजकीय परंपरा नाही. वडील आमदार वगैरे होते. शरद पवारांची आई किंवा वडील भावंड राजकारणात होती. पण सत्तेत बसलेला कोणीतरी मोठा त्याचा वारस म्हणून शरद पवारही आले नव्हते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आलेले नाही. पण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचताना, सत्ता पदापर्यंत पोहोचताना आपल्याला ज्या उचापती कराव्या लागल्या, दगाबाजी करावी लागली, त्यापैकी काहीही न करता हा तरुण मुलगा त्या पदापर्यंत यशस्वीरित्या जाऊ शकतो. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या हिमतीवर, मेहनतीवर विश्वास ठेवून हा तरुण नेता ही एवढी मजल मारू शकतो, याचं कौतुक शरद पवारांच्या त्या छोटेखानी लेखामध्ये सतत डोकावत राहतं. आणि ते डोकावण्याचं कारण आहे मित्रांनो, हे आपल्याला सुद्धा शक्य होतं. जे देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 10-15 वर्षात करून दाखवले, ते शरद पवारांना अशक्य होतं असं कोणीही म्हणू शकत नाही. ज्या निष्ठा देवेंद्र फडणवीसांनी दाखवल्या त्या शरद पवारांनी दाखवल्या असत्या तर शरद पवार सुद्धा स्वबळावर एवढं मोठं कर्तृत्व दाखवू शकत होते, कारण त्यांच्याकडे पण तेवढी गुणवत्ता होती. दोघांमधला सगळ्यात मोठा फरक संयम आहे. शरद पवारांना आपला उतावळेपणा आवरता येत नाही, थांबवता येत नाही आणि आपल्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करण्याची संयमी क्षमता देवेंद्र फडणवीसांकडे अगाध आहे. आणि मग तिथे फरक पडतो दोघांमध्ये. आणि मला असं वाटतं की ते फक्त देवेंद्र फडणवीसांचं कौतुक एक औपचारिकता म्हणून केलंय, महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे जे काय कोणी बोललंय मला पटत नाही. मला शरद पवारांच्या त्या छोटेखानी लेखामध्ये फडणवीसांचं कौतुक करताना सुद्धा एक व्यथा दिसते की हे सगळं करण्याची क्षमता आपल्यामध्ये सुद्धा होती. महाराष्ट्राचा उचापतखोर नेता म्हणून नाही, तर महाराष्ट्रव्यापी कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केलेला आणि पक्षाचं संघटन मजबूत करून सत्तेवर मांड ठोकणारा नेता आपल्यालाही होता आला असतं. पण आपण योग्य वेळ, योग्य संधीची वाट बघण्या इतका संयम दाखवू शकलो नाही, याची व्यथा शरद पवारांनी व्यक्त केली. अदरवाईज दोघांमध्येही गुणवत्ता, क्षमता तसूभरी वेगळी नाही. आणि म्हणून आपल्याला शक्य असून आपण केलं नाही, याची व्यथा पवार त्यातून व्यक्त करतात असं वाटतं. दोघांची तुलना होऊ शकते, पण करू शकता का हे प्रत्येकाने आपापलं बघा. मी आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.